गोलंदाज प्रदीप पांडे गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर क्लीन बोल्ड. यस्ट उद्ध्वस्त दांडी गोल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद. दीपकच्या बॅटमधून धावसंख्या आहे 4. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. प्रदीप पांडे प्रचंड वेग आहे प्रदीप पांडेच्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. क्या बात है अप्रतिम गोलंदाजी. वेगवान हा चेंडू आपण पाहिला आणि पूर्णपणे बीट केलाय. चला या पुढील सामना असेल माऊली 11 डोंबिवली आणि लाईफसन टायगर डोंबिवली. 2 षटकांचा सामना असेल. टॉस साठी आपण लाईफसन टायगर डोंबिवली आणि माऊली 11 डोंबिवली या पुढील सामना असेल. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या. डान्सिंग डाऊन द विकेट. बॅटची कडा आहे. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. थर्डमॅनच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे आणि थर्डमॅन सीमारेषे लगत चांगली फिल्डिंग. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 3 धावां. धावसंख्या नक्कीच 3 ने पुढे जाईल. सात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 आहे. 1-7 ही धावसंख्या आहे. पुरंदर 11 कोपर खैरने आणि जुई 11 दिवा या 2 टीम मध्ये हा सामना सुरू आहे. चला माऊली 11 डोंबिवली आणि लाईफसन टायगर डोंबिवली. नेक्स्ट मॅच 2 ओव्हरची असेल. भावेश गोलंदाजी मार्कवरती या दुसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा बॅटची कडा. कवल जीत होते शॉट थर्डमॅनला.
त्यांना बीट करून चेंडू झाला थर्डमॅनच्या दिशेने. वीरेंद्र सेवक स्टँड आहे तिथे हा चेंडू फील्ड होतोय. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. शुभम आपण 1 मिनिट आहे. शुभम ऑन साइडला लॉफ केला. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत लॉंग ऑनला आणि त्याच्यावरती मिल्टिलिया एकूण 2 धावा धावसंख्या 2ने पुढे जाईल. 11. या 20 ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. चांगली नक्कीच गोलंदाजी सुरू आहे भावेशच्या माध्यमातून. धावसंख्या आपण बघू शकाल 11. क्या बात है, क्या बात है. अतिरिक्त बाउन्स रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी येथे हा डॉट बॉल. धावसंख्या आपण बघू शकाल धावफलकावरती आहे 11. षटक क्रमांक सुरू आहे. हे दुसरं भावेश. मिसटायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2ने पुढे जाईल. 13. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. 3 षटकांचा सामना आहे. 5 चेंडू फेकलेत. अवघ्या 6 धावा खर्च करतोय गोलंदाज भावेश या षटकामध्ये. ओमचा MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ड्राईव्ह करतात डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि 1 बाउन्स बॅट बाउन्स आणि सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17. गोलंदाज आहेत सूरज म्हात्रे मॅन फ्रॉम घेसर. घेसरचा हा अत्यंत टॅलेंटेड गोलंदाज सूरज म्हात्रे येत आहेत या अंतिम षटकामध्ये. पुन्हा एकदा मिसटायमिंग. डीप मध्ये फिल्डर आहे जज करतायत आणि आता मात्र हा झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद लागतोय. अजून एक धक्का फलंदाज मिलिंद. बॅक टू द पवेलियन.
रेहान. पहिल्याच चेंडूवरती सूरज म्हात्रेने विकेट मिळवली आहे. एक खूप मोठं नाव आहे टेनिस विश्वातील. घेसर या टीमचे ते खेळाडू आहेत. फिरकी आक्रमण आहे, दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता गोलंदाजामध्ये आहे. वेगवान हा चेंडू आपण पाहिला, डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण, चांगली फिल्डिंग ऑन द स्टंप पैकी आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 19. अंतिम षटक सुरू आहे. 19 धावा धावफलकावरती. यावेळेस वेगवान हा चेंडू, प्रचंड वेग, सोडून दिलं होतं चेंडूला आणि पंचांचा इशारा कोणताही येत नाही. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे 19. अंतिम षटक सुरू आहे आणि अंतिम षटकातील 3 चेंडू शिल्लक. आणि आता मात्र वाईड बॉलचा इशारा येतो आहे पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या आहे 20. षटक क्रमांक हे शेवटचं सुरू आहे. धावसंख्या आहे 21 धावा, 21. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या अंतिम षटकामधील. एक चांगलं बॅटल पाहायला मिळते या दोन टीम मध्ये. स्ट्राईक इनला फलंदाज दीपक उर्फ अण्णा या नावाने सुपरिचित आहेत. आणि नक्कीच एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 22 धावा. अंतिम चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. चांगली गोलंदाजी. 5 चेंडू फेकलेत, अवघ्या 5 धावा खर्च करते गोलंदाज सूरज म्हात्रे. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. अष्टपैलू खेळाडू आहे सूरज म्हात्रे. डान्सिंग डाऊन द विकेट. लॉफ केला चेंडूला डीप मध्ये. फिल्डर झेल तर पकडला होता परंतु सीमा रेषेच्या बाहेर त्याचा पाय लँड झालाय आणि मिळेल हा षटकार. आहे. चला विनंती असेल SD11 सानपाडा संघ, SD11 सानपाडा टीमचे कॅप्टन टॉससाठी या.
SD11 सानपाडा टीमचे कॅप्टन टॉससाठी या. SD11 सानपाडा, चला आपण टॉससाठी या. तर अनिल रेणुकदास यांचे इथे आपण सन्मान करूया. अनिल रेणुकदास साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. विनंती असेल अनिल रेणुकदास साहेबांना की आपला शुभ सन्मान केला जाईल. आपल्या मुख्य व्यासपीठावरती अनिल रेणुकदास साहेब इथे उपस्थित आहेत आणि साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. त्यानंतर आदरणीय नामदेवजी सोलकर साहेब आणि भरतजी गुरव साहेबांचा देखील सन्मान केला जाईल आणि विजय चव्हाण या चारही मान्यवरांचा इथे आपण सन्मान करूया. चारही मान्यवरांचा इथे विशेष सन्मान केला जाईल. अनिल रेणुकदास साहेब, विजयजी चव्हाण साहेब, नामदेव सोलकर साहेब आणि भरत गुरव या चारही मान्यवरांचा इथे आपण सन्मान करूया. चला SD11 या टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. सानपाडा टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. एकोणतीस धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. कवलजीत सिंग आणि शार्दुल ही जोडी आहे. आणि गोलंदाज राहुल आहेत. एकोणतीस धावा बनवायच्या आहेत. पुल करतायत. एलिव्हेशन नाहीये डीप मध्ये. फिल्डर आणि फिल्डरने टिपलाय झेल. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. कवलजीत सिंग रंधावा बॅक टू द पवेलियन.
किशोर येत आहेत, नवीन फलंदाज. 29 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. चला सामना स्पीडअप करायचा आहे, विनंती असेल थोडीशी घाई करा. यावीस पुल करण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, चेंज ऑफ पेस, आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. या एका धावेने श्री गणेश होते. धावसंख्या आहे 1. जुई 11 दिवा या टीम समोर टार्गेट आहे 29 धावांचं. स्ट्रायकिंगला फलंदाज शार्दूल आहेत. क्या बात आहे, लॉफ्टेड काउंटरचा फटका इनफिल्डच्या वरून, टिपिकल पॉवर प्लेचा फटका आहे, सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार शार्दूलच्या बॅटमधून. तो मॅच धावसंख्या आपण पाहू शकाल 9. 29 धाव बनवायचे आहे. शार्दूल सुरुवात खूप चांगली केली शार्दूलने. अजून एक इनफिल्डच्या वरून खेळतायत, सीमारेषेच्या बाहेर. 3 इन अ रो सलग चालाय, हा तिसरा चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13. 16 धावांची गरज आहे, 12 चेंडू शिल्लक.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल गोलंदाज दीपक आहेत. हाफ ट्रॅकर पुल करतात गॅप मधून फ्लॅट स्ट्रोक सीमा रेषेच्या बाहेर वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट होत नाहीये. बॅकअप साठी फिल्डर येत आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 9 चेंडू आणि 11 धावांची गरज. अकरा धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बनवायच्या धावा 11 या मॅच मध्ये. दीपक डान्सिंग डाऊन द विकेट ड्राईव्ह करतात बॅक टू द बॉलर. येत्या डॉट बॉल. येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 11. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग एलिव्हेशन नाहीये. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. बॅकअप साठी फिल्डर थोडीशी दूर आहेत. धावा धावा आणि धावा मिळत आहेत या चेंडूवरती. चेंडू सापडत नाहीये आणि लेझी अप्रोच आपण पाहिले शार्दूलचा, जिथे 5 धावा देखील होऊ शकल्या असत्या तिथे मात्र मिळतील एकूण 4 धावा आहे. रनबॉल इक्वेशन 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. कोकण रेल्वे आपण पाहू शकाल अगदी बाजूलाच. क्या बात आहे. आपल्या स्क्रीनवरती ऑन साइडला पूल केलाय. जसप्रीत बुमराह स्टँडच्या वरून सीमा रेषेच्या बाहेर षटकार. स्कोर लेवल जिंकण्यासाठी एका धावेची गरज. 6 चेंडू शिल्लक.
एका धावेची गरज. सॉफ्ट हँडने खेळतात आणि विजयाचा हा फटका येतोय आणि सामना होतोय फिनिश. सामना जिंकलेला